नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आकाशने नम्रताबरोबर लग्नाचा निर्णय घेतलेला असतो आणि तेव्हा इथे आकाश नम्रताबरोबर मंदिरामध्ये लग्न करून घरी आलेला असतो. तेव्हा येणाऱ्या भागामध्ये वल्लरी नम्रता आणि आकाश या दोघांनाही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा घरातून बाहेर काढणाऱ्या इथे वल्लरीला अर्णवने खडे बोल सुनावलेले असतात आणि तिला शांत राहायला सांगितलेले असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, लग्नाला विरोध करणाऱ्या इथे वल्लरीला आकाशने धडा शिकवत तिच्या नाकावरती टिचून नम्रताबरोबरच लग्न केलेलं असतं आणि आपल्या आवडीच्या मुलीला घरामध्ये घेऊन आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आकाशचं नम्रतावरती प्रेम आहे ही गोष्ट कुणाला माहिती नसते, पण ते वल्लरीला कळलेलं असतं. सगळ्यांना माहिती असतं की नम्रता आणि आकाश एकमेकांबरोबर जास्त बोलतात, पण त्यांचं इथे बोलणं हे प्रेमात बदललं असेल हे कुणालाच माहिती नसतं. पण जेव्हा नम्रता इशूला बघायला घरी आलेली असते तेव्हा आकाश तिला थांबवण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की या दोघांचं नक्की चाललंय तरी काय. नम्रता म्हणत असते की सर मला जाऊ द्या, आई पुढे गेलेली आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता काय चाललंय तुझं, तू माझ्याशी बोलतच नाही आहेस. घरामध्ये सुद्धा तू ताईबरोबरच बोलत बसली होतीस, माझ्याजवळ का बोलत नाही आहेस, तू प्लीज थांब ना. तेव्हा नम्रता म्हणते, हा सोडा, जर कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल. आकाश म्हणतो, काय प्रॉब्लेम होईल, आपलं प्रेम आहे एकमेकांवरती, मला तू इतकी आवडतेस, मला लग्न करायचं आहे तुझ्याबरोबर. तुला माहिती आहे घरामध्ये माझ्या लग्नाचा विषय निघाला होता. तेव्हा आजीने मला विचारलं की जर मला एखादी मुलगी आवडत असेल तर मी तिला सांगावं म्हणून, पण मी तेव्हा काही बोललो नाही आहे. पण मला तू आवडतेस ही गोष्ट मी घरामध्ये सांगणार आहे, कारण मला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. तेव्हा नम्रता म्हणते, पण मला आईशी बोलावं लागेल, त्यांचं काय मत आहे ते ऐकून घ्यावं लागेल ना, मी त्यांच्या मर्जीशिवाय हे लग्न नाही करू शकत. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, प्लीज असं बोलू नकोस, आपण दोघेजण मिळून काकूंना कन्व्हिन्स करूया. तेव्हा इथे सगळं बोलणं ईश्वरीने ऐकलेलं असतं. इशू म्हणते, ताई काय चाललंय तुमचं. तेव्हा नम्रता पटकन आकाशच्या हातातून आपले हात सोडवते. तेव्हा नम्रता म्हणते, काही नाही चालले, मी काय निघालेच होते. तेव्हा ईश्वरी म्हणते, आकाश सर, तुमचं ताईवरती खरोखर प्रेम आहे आणि ताई तुझंसुद्धा. तेव्हा नम्रता म्हणते, हो, आमचं एकमेकांवरती प्रेम आहे, पण आमचं लग्न कुणाला मान्य होईल तर कुणाला मान्य नाही होणार असंच वाटतंय. तेव्हा ईश्वरी म्हणते, काळजी करू नका, जर तुमचं एकमेकांवरती खरोखरच प्रेम असेल तर मी तुमचं लग्न लावून देण्यासाठी घरातल्या लोकांना कन्व्हिन्स करेन, मी स्वतः अर्णव सरांबरोबर बोलेन. तेव्हा ईश्वरीला ही गोष्ट आता लवकरात लवकर अर्णवला सांगायची असते. ती म्हणत असते की या दोघांना एकमेकांचं प्रेम मिळवून देण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा वल्लरी तिचं बोलणं ऐकते आणि म्हणते, काहीही झालं तरीसुद्धा त्या भिकारड्या मुलीला मी माझ्या घरची सून कधीच होऊ देणार नाही, आणि म्हणून तिने सदावर्ते यांना बोलावलेलं असतं. आणि त्याच दिवशी इथे ईश्वरीसाठी अंजलीने एक पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये सगळेजण आता जमलेले असतात, छान इथे एन्जॉय करत असतात. तेव्हा इथे ईश्वरी म्हणालेली असते की मला जे हवंय ते मिळेल का, असं खरं आहे का. तेव्हा अंजली म्हणते, हो, तुला हवंय ते सगळं मिळेल. तुला अर्णवकडून काही हवंय का, तुला अर्णवकडून सुद्धा ते मिळेल जे तुला हवंय ते. आणि जर चिंटूने नाही दिलं ना तर मी त्याचा कान पिरगळून त्याला द्यायला लावीन. तेव्हा अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, असं काय मागणार आहेस तू माझ्याकडे. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमचं बिझनेस एम्पायर मागणार नाही आहे, काळजी करू नका, जे मागेन ते सरप्राईज आहे. तेव्हा पार्टीमध्ये आता सगळी पार्टी व्यवस्थित पार पडत असते आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, इथे आता सदावर्ते आलेले असतात. पण तेव्हा ईश्वरीला माहिती नसतं की हे लोक अचानकपणे का आलेत. त्यांना बोलावलेलं असतं वल्लरीने. तेव्हा अर्णव म्हणत असतो की झालं गेलं सगळं, पार्टी पण झाली, पण तरीसुद्धा तू माझ्याकडे अजून काही मागितलं नाही आहेस. तुला माझ्याकडे काहीतरी मागायचं होतं ना, सरप्राईज होतं म्हणाली होतीस. तेव्हा ईश्वरी दुसरं काही मागत नाही. ती अर्णवला म्हणते की मी तुमच्याकडे मागेन ते तुम्ही मला द्याल असं म्हणाला होतात, तर तुम्ही आकाश भाऊजी आणि नम्रताताई यांचं एकमेकांवरती प्रेम आहे, तुम्ही त्या दोघांना एकत्र आणा, असं ईश्वरी अर्णवला म्हणते. तेव्हा अर्णव म्हणतो, काय, हे तुला कसं माहिती, आकाशने तुला सांगितलं का.
तेव्हा नम्रता इथे आता पार्टीसाठी आलेली असते, पण ती कुठे काहीच बोलत नसते. ती घाबरलेली असते या गोष्टीला, की इथे वल्लरी कशी रिॲक्ट करेल. म्हणून ती गप्प बसलेली असते. अर्णव म्हणतो, "तू खरं बोलतीयेस ना, की तुझ्या मनाचंच काहीतरी बोलतीयेस? तसं काय असतं तर आकाश मला बोलला असता." तेव्हा ईश्वरी म्हणते, "तुम्ही मोठे आहात. आकाश सर तुम्हाला कसं काय सांगतील, की त्यांना नमूताई आवडते म्हणून? पण ही गोष्ट खरी आहे. त्या दोघांना एकत्र बोलताना मी बघितलंय. हवं तर तुम्ही विचारा." तेव्हा इथे आकाश आणि नम्रता अर्णव या दोघांनाही बोलावतो आणि म्हणतो, की "काय तुमचं एकमेकांवरती प्रेम आहे का? तुम्हाला सिरियसली लग्न करायचं आहे?" तेव्हा आकाश म्हणतो, "हो दादा, मला नम्रता खूप आवडते आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. मी दुसरं कुठल्याही मुलीबरोबर लग्न करणार नाही." तेव्हा आकाश म्हणतो, की "दादा प्लीज तूच आता काहीतरी कर. मम्माला तू समजाव." तेव्हा अर्णव म्हणतो, की "मला थोडा वेळ दे. मी सगळं काही व्यवस्थित करेन. तुम्ही सिरियसली एकमेकांवरती प्रेम करत असाल, तर मी नक्की प्रयत्न करेन." तेव्हा सदावरती आलेले असतात आपल्या मुलीला घेऊन. तेव्हा इथे सगळ्यांबरोबर वल्लरी त्यांची ओळख करून देत असते आणि म्हणत असते, की "हे बघा, हे आहेत आपल्या इथले आजचे महत्त्वाचे पाहुणे. हे आहेत मिस्टर सदावर्ते, ही त्यांची पत्नी आणि ही आहे त्यांची एकुलती एक मुलगी. हिला मी आपल्या आकाशसाठी पसंत केलेली आहे आणि आज मी तुमच्याबरोबर त्यांची ओळख करणार आहे." तेव्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो, की वल्लरीने पटकन मुलगी बघितलीसुद्धा. तेव्हा आकाशला खूप मोठा धक्का बसतो. आकाश म्हणतो, "मम्मा हे काय बोलतेस तू? मला न विचारता तू माझ्यासाठी स्थळ घरी घेऊन आली आहेस." तेव्हा वल्लरी म्हणते, "त्याच्यामध्ये तुला काय विचारायचं? लग्नाच्या गोष्टी मोठं लोकच करतात ना. मग मी तुझी आई आहे. मग तुझ्यासाठी मुलगी बघण्याचा अधिकार मला नाही आहे का? मी तुझ्यासाठी जी मुलगी पसंत केली आहे ना, तुला तिच्याबरोबरच लग्न करावं लागेल. कळतंय का तुला?" तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, की "मम्मा प्लीज, मला त्या मुलीबरोबर लग्न नाही करायचं आहे. मला त्यांचा इन्सल्ट करायचं नाही आहे, पण मला लग्नसुद्धा करायचं नाही आहे तिच्याशी. मला दुसरी कुठलीतरी मुलगी आवडते." तेव्हा इथे आता वल्लरी म्हणत असते, "तुला ती कुठली भिकारडी मुलगी आवडते ना, ते मला बरोबर माहिती आहे. पण मला आपल्या तोलामोलाची मुलगी हवी आहे. एकुलती एक मुलगी आहे. कळलं ना? तिच्याबरोबर लग्न कर गुपचूप." आकाश स्पष्टपणे म्हणतो, की "मी तिच्याशी लग्न करणार नाही आहे." सदावर्ते म्हणतात, "तुम्ही इथे आम्हाला आमचा इन्सल्ट करून घेण्यासाठी बोलावले का? का केलं तुम्ही असं?" तेव्हा अर्णव म्हणतो, "हे बघा मिस्टर सदावर्ते, तुम्ही इथे येणार आहात याची कल्पना मामीने कुणालाही दिली नव्हती. आकाशला सुद्धा नाही. त्याच्या मनात काय आहे ते न जाणून घेता तिने हा निर्णय घेतला. मग त्याच्यामध्ये आकाश तरी काय करेल? तुम्ही प्लीज इथे आता स्वतःचा इन्सल्ट झाला असं समजून घेऊ नका. आम्ही ही छोटीशी पार्टी करतोय. तुम्ही प्लीज थांबा आणि आमच्याबरोबर तुम्ही पार्टीमध्ये सहभाग घ्या. पण इथे नाराज होऊन जाऊ नका." तेव्हा सदावर्ते म्हणतात, की "मी इथे माझ्या मुलीसाठी आलो होतो. पण जर तुम्हाला हे स्थळ पसंतच नाही आहे, तर मग इथे थांबून आम्ही काय करायचं? आम्ही ह्या पार्टीचा भाग नाही होणार. आम्हाला जाऊ द्या." तेव्हा ते मुलीकडचे लोकं तिथून निघून जातात. आकाशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, की "मला हे लग्न मान्य नाही आहे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ते लोकं आता तिथून निघून गेलेले असतात. तेव्हा वल्लरीला भयंकर राग येतो. ती म्हणत असते, की "आकाश, इतक्या चांगल्या स्थळाला तू नाही का म्हणालास?" तेव्हा आकाश म्हणत असतो, की "मम्मा, तू मला विचारायचं तरी ना, माझं कुठल्या मुलीवरती प्रेम आहे का? तू सरळ इथे माझ्या मनाच्या विरुद्ध त्या लोकांना का बोलावलंस? मग हे होणारच होतं." तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, "एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं ज्या मुलीवरती प्रेम आहे ना, ती मुलगी मला पसंत नाही आहे आणि हे लग्न कधी होणे शक्य नाही आहे." तेव्हा अर्णव म्हणत असतो, "पण मामी, त्याचं नम्रतावरती प्रेम आहे हे तुला माहिती आहे का?" तेव्हा वल्लरी म्हणते, "हो, मला माहिती आहे. मला माहिती आहे त्याचं कुणावरती प्रेम आहे ते. ही मुलगी या आपल्याला घराला शोभतायत तरी का? या गावढळ मुली या घरामध्ये आल्यात आणि या घराचं आहे ना त्यांनी चाळ करून ठेवले. काही झालं तरी मला ही मुलगी पसंत नाही आहे. मी तिचा सून म्हणून कधीही स्वीकार करणार नाही. आकाशला माझ्या आवडीच्याच मुलीबरोबर लग्न करावं लागेल." तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीने नम्रताचा खूप अपमान केलेला असतो. तेव्हा नम्रता रडतच घरी जाते. तेव्हा घरी गेल्यानंतर सुप्रिया विचारते, की काय झालं? तेव्हा घडलेला संपूर्ण प्रकार नम्रता सुप्रियाला सांगते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, "म्हणून मी तुला म्हणत होते, की त्या ठिकाणी जाऊ नकोस म्हणून. कारण ते लोकं तुला ॲक्सेप्ट नाही करणार." तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते, की "हे सगळं असं व्हायला नको होतं. नमूताई आणि आकाश भाऊजी यांचं प्रेम आहे तर त्यांचं लग्न झालंच पाहिजे. त्या दोघांचं प्रेम असताना त्यांना एकमेकांपासून वेगळं करणं हे पाप आहे.
तेव्हा ईश्वरी सुप्रियाला फोन करून घडलेला प्रकार सांगते. याच्यामध्ये नमुताईची काही चुकी नाही आहे असं सुद्धा सांगते. तेव्हा सुप्रिया म्हणत असते, नम्रता तुझं खरोखर प्रेम आहे का आकाशवरती? ती म्हणते की आहे. आणि अर्णवचं काय म्हणणं आहे? तर अर्णव जिजू म्हणाले की जर नम्रताचं प्रेम आहे आकाशवरती आणि आकाशला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे. तेव्हा सुप्रिया म्हणते, खरंच अर्णव असं म्हणाला? तेव्हा इथे नम्रता म्हणते, हो असे इथे जिजू म्हणाले, मी खोटं का बोलेन? तेव्हा आकाश रात्रीचा गाडी घेऊन इथे नम्रताच्या घरी आलेला असतो आणि तो सुप्रियाला समजावतो, संजय काकांना समजावतो. तो म्हणतो, हे बघा आईचा एकटीचा फक्त नकार आहे या नात्यासाठी, बाकी सगळ्यांचा होकार आहे, सगळेजण तिला समजावतायत, पण ती मुद्दामहून आता तिचा इगो घेऊन बसली आहे. तिला हे लग्न मान्य नाही आहे फक्त एकटीला. पण मी खरंच सांगतोय तुम्हाला, माझं नम्रतावरती खूप प्रेम आहे, मला तिच्याबरोबरच लग्न करायचं आहे. जर तुम्हीसुद्धा नकार दिलात तर मी कुणाशीही लग्न करणार नाही, हे मी तुम्हाला खरं खुरं सांगतोय. आणि तुमचा होकार असेल तर मी तिच्याशीच लग्न करेन, तुम्ही तरी नाही म्हणू नका, प्लीज आम्हाला समजून घ्या. तेव्हा सुप्रिया म्हणत असते की आपल्या आईवडिलांची जर संमती नसेल तर ते लग्न कसं काय बरं पुढे जाऊन सक्सेस होणार? तेव्हा आकाश म्हणतो, तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आहे का? अर्णवदादावरती विश्वास नाही आहे का? जेव्हा लग्न झालं तेव्हा ईश्वरी वहिनीसुद्धा अर्णवदादावरती प्रेम करत नव्हती, तीसुद्धा रागवलीच होती ना. पण शेवटीला नंतर काय झालं, अर्णवदादाने तिचं मन जिंकलं आणि आता दोघे एकमेकांवरती प्रेम करून संसार करतायतच ना. मग इथे तर आमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे, मग आमचं नातं पुढे का नाही जाणार? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की मी तुमच्या प्रेमाचा स्वीकार करते, पण पुढे तुम्ही काय करणार? तेव्हा इथे आकाश म्हणतो, तुमचा आशीर्वाद असेल, तुमची परवानगी असेल तर मी नम्रताबरोबर लग्न करणार आहे, ते सुद्धा उद्याच्या उद्या. आणि मी तिला माझी बायको बनवून घरी घेऊन जाणार आहे. मग नंतर काय व्हायचं ते होऊ दे, फक्त तुम्ही आशीर्वाद द्या. तुम्ही नाही म्हणू नका प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो. तेव्हा इथे नम्रताची सुद्धा तीच इच्छा असते. तेव्हा सुप्रिया म्हणते, ठीक आहे, पण काहीही झालं तरी दोघेजण एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवा, तो सुटू देऊ नका. तेव्हा इथे दुसऱ्याच दिवशी आकाश नम्रताबरोबर मंदिरामध्ये लग्न करतो, थाटामाटामध्ये लग्न करतो. इथे आता देवाचा आशीर्वाद घेतो आणि तो सरळ नम्रताला आपली बायको म्हणून घरी घेऊन जातो. आकाश आणि नम्रता दोघेजण अचानकपणे लग्न करून आलेले असतात. तर आकाशने वल्लरीचा कितीही नकार असला तरी तिच्या नाकावरती टिचून इथे लग्न मात्र त्याने नम्रताबरोबरच केलेलं असतं. वल्लरीला इतका राग येतो की ती उठून उभी राहते. बघते तर काय, आकाशने नम्रताचा हात पकडलेला असतो आणि दोघेजण लग्न करून आलेले असतात. तेव्हा वल्लरी त्या दोघांनाही घरातून बाहेर हकलून देते, म्हणते हे काय चाललंय सगळं? आणि इथे नम्रताला ती बाहेर काढत असते आणि आकाशला म्हणत असते, आत्ताच्या आता घरात हो, हे लग्न मला मान्य नाही आहे. आकाश म्हणतो, आई आम्ही दोघांनी लग्न केलं आहे देवब्राह्मणांच्या साक्षीने, ते सुद्धा मंदिरामध्ये. तू आमचं लग्न नाकारू शकत नाही आणि आम्ही कोर्टातसुद्धा जाऊन लग्न केलेलं आहे, तेव्हा हे लग्न आम्हाला मान्य आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, अजिबात नाही, हे लग्न मला मान्य नाही, तू इथून निघून जा. तेव्हा घरातून बाहेर काढणाऱ्या इथे वल्लरीला अर्णव आता थांबवतो आणि म्हणतो, मामी हे काय करतेस तू? आकाशचा आनंद तुझ्यासाठी महत्त्वाचा नाही आहे का? स्टेटस, पैसा, अडका हा आपल्याकडे नाही आहे, मग लोकांचा स्टेटस तुला कशाला हवा आहे? तेव्हा काहीही झालं तरीसुद्धा हे लग्न आता झाले ते मान्य कर आणि दोघांनाही आशीर्वाद दे आणि त्यांना घरामध्ये येऊ दे. नम्रतामध्ये काय वाईट आहे? या घराला शोभणारी आहे, शांत मुलगी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तिचं आकाशवरती प्रेम आहे, म्हणून तर ती लग्न करून इथपर्यंत आली आहे ना. मग त्या दोघांचा आदर करून त्यांना घरामध्ये घ्यायचं की लग्न झालेल्या जोडप्याचा असा अपमान करायचा? हे मला मान्य नाही आहे मामी. आणि हे बघ, आमचं कर्तृत्व आहे तेवढं की आम्ही आमच्या बायकांना व्यवस्थित सांभाळू शकतो, आम्हाला त्यांच्या तिकडचा पैसा महत्त्वाचा वाटत नाही. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मी लग्न केलं आहे, मी आता माझ्या बायकोची म्हणजे नम्रताची जबाबदारी घ्यायला खूपच जास्त केपेबल आहे, त्यामुळे मला दुसरं कुणाचाही पैसा अडकामध्ये इंटरेस्ट नाही आहे. ज्या मुलीबरोबर तू माझं लग्न करणार होतीस त्या मुलीच्या बापाच्या बिझनेसमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. दादाचा बिझनेस आहे, त्याच्यामध्ये त्याने मला महत्त्वाची पोझिशन दिले आणि ते माझ्यासाठी खूपच जास्त महत्त्वाचं वाटतं आणि ते माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाशने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की जिथे माझं लग्न झालं आहे तिथे आता सगळ्या गोष्टी माझ्यासाठी संपल्या आणि आता मी पुढे कुठल्याही मुलीचा विचार करणार नाही आहे. तेव्हा इथे अर्णवने वल्लरीला समजावलेलं असतं, तिला शांत केलेलं असतं आणि तो तिला म्हणतो की बाकीच्यांचं जाऊ दे, पण तू तरी त्यांना आशीर्वाद दे आणि घरामध्ये घे. तेव्हा अर्णवने पुढाकार घेऊन इथे आता खूपच छान पद्धतीने
नम्रताचा आणि आकाशचा गृहप्रवेश करायला सांगितलेला असतो आणि तेव्हा ईश्वरी माफ वगैरे आता इथे नेऊन ठेवते आणि नम्रताला लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करून राज शिर्केंच्या घरामध्ये एंट्री घ्यायला सांगते. तेव्हा इथे अर्णवने वल्लरीला समजावलेलं असतं की तू दुसऱ्यांचा पैसा अडका बघू नकोस, तुझ्या मुलाचा आनंद बघ आणि त्याच्यामध्ये आनंदी राहा, असं त्याने सांगितलेलं असतं.